नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आजची चांगली बातमी आहे, महिलांच्या नव्या आरोग्य समस्येवर उपचारासाठी पीसीओडी क्लिनिक सुरू करण्याच्या सरकारी निर्णयाची। सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणजेच पीसीओडी क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। महिलांमध्ये पीसीओडीचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे यावर वेळेमध्ये उपचार व्हावेत, समुपदेशन व्हावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। 6 मे पासून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, 100 खाटांची उपजिल्हा रुग्णालय तसंच महानगरपालिका रुग्णालयांमध्ये पीसीओडी क्लिनिक सुरू करण्यात आलंय। तर दर बुधवारी मेनोपॉज ओपीडी हे क्लिनिक चालवलं जाणार आहे। त्यामुळे ग्रामीण असो वा शहरी भाग, महिलांना स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी, वैद्यकीय चाचण्या, उपचार आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे। ज्या रुग्णालयांमध्ये नियमित स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसतील त्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नियुक्त स्त्रीरोग तज्ज्ञांची सेवा घेतली जाईल। पीसीओडी ही महिलांमध्ये आढळणारी हार्मोनल समस्या आहे आणि त्याचा परिणाम मासिक पाळीमधली अनियमितता, वजनवाढ, वंध्यत्व, मानसिक ताण, त्वचेच्या समस्या तसंच इतर आरोग्यविषयक गुंतागुंतींवर होत असतो। विशेष म्हणजे किशोरवयीन आणि प्रजननक्षम वयोगटातील महिलांमध्ये या समस्येचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे राज्य सरकारनं यावर विशेष लक्ष केंद्रित केलंय। एक महिला निरोगी सुदृढ राहिली तर संपूर्ण कुटुंब फिट राहतं। ती जशी कुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेते तशी तिचीही काळजी घेणं कुटुंबातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। पीसीओडीची लक्षणं जर तुमच्या घरातल्या महिला मुलींमध्ये दिसली तर सरकारच्या उपक्रमाचा नक्की लाभ घ्या। तुम्हाला आजची ही चांगली बातमी कशी वाटली कमेंट आणि रिप्लायमध्ये नक्की सांगा। नेहमी एक प्रयत्न असतो की सभोवताली चांगलंही घडतंय, चांगलंही जे आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा। तुमची चांगली साथ अशीच सोबत असू द्या।